जरांगे पाटलांना जीवे मारण्याचा कट अखेर कोणी रचला ते समोर आलेच. पुराव्यानिशी समोर आले. जरांगे पाटलांना मारण्याच्या धमक्या, जरांगे पाटलांना संपवण्याचं कटकारस्थान हे रचलं गेलं होतं. आणि जरांगे पाटलांकडे जी माहिती आहे ती अतिशय धक्कादायक आहे. जरांगे पाटलांना कोणी मारण्याचा कट रचला होता, जरांगे पाटलांना का मारण्याचा कट रचला होता आणि नेमकं त्याचं खरं कारण काय आहे आणि जरांगे पाटलांना कोण मारणार होतं हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये समजावून घ्यायचं आहे. नमस्कार, मी रणजित. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विषय खास तुमच्यासाठी मांडत असतो. जरांगे पाटील कुठेतरी मराठा समाजाचा एक मोठा नेता, मराठा समाजासाठी दैवत बनलेला आहे. मराठा समाजासाठी त्यांनी एवढं मोठं काम केलेलं आहे. मराठा समाजाचं जे आज 75 वर्षाचा, जसं की भारत देश आपला ज्यावेळेस पासून स्वतंत्र झाला होता त्यावेळेस पासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कितीतरी लोकांनी बलिदान दिलेले, कितीतरी लोकांनी आपला जीव दिलेला आहे, कितीतरी लोकांनी आत्महत्या केलेल्या, मात्र आरक्षण मिळालं नव्हतं. कधीही तो लढणारा व्यक्ती, कधीही लढणारे व्यक्ती भरपूर आले मराठा समाजामध्ये. अण्णासाहेब पाटील असतील किंवा वेगवेगळे जे आजपर्यंत ज्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी स्वतःचा जीव दिलाय ते सगळे लढणारे होते, ते सगळे लढाऊ होते. जरांगे पाटलांसारखेच ते आपले कार्यकर्ते होते आणि त्यांना आपण गमावलंय, मराठा समाजानं त्यांना गमावलंय. मात्र मनोज जरांगे पाटलांना तुम्हाला गमवायचं आहे का? मनोज जरांगे पाटलांना आपल्याला गमवायचं नाहीये, मराठा समाजाला गमवायचं नाहीये, अशा प्रकारचं आता मराठा समाजाचं म्हणणं आहे. कारण टीव्हीवर एक बातमी येते आणि ती बातमी म्हणजे मनोज जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी किंवा जीवे मारण्याचा कटकारस्थान उघडकीस आलंय. आपण पाहिलं की मनोज जरांगे पाटलांनी कशा प्रकारे एकीकडे महाराष्ट्रामध्ये न्यायाचं रान पेटवलं होतं. ज्यावेळेस संतोष देशमुख प्रकरण घडलं होतं, बीड मध्ये बोलायला कोणी तयार नव्हतं, मात्र तिथं जरांगे पाटील गेले, जरांगे पाटील उपोषणाला बसले आणि त्यावेळेस तिथं गुन्हा दाखल झाला. त्यानंतर आपण पाहिलं की महादेव मुंडे प्रकरणामध्ये असो, त्या ठिकाणी त्यांनी जे काही कामं सांगितले होते महादेव मुंडेच्या पत्नीने ज्ञानेश्वरीताई मुंडे यांनी, ते जरांगे पाटलांनी पूर्ण केले. त्यानंतर असे भरपूर प्रकरण आहेत. डॉक्टर संपदा मुंडेचं आताचं प्रकरण आहे. जरांगे पाटील त्या संपदा मुंडेंच्या घरच्यांना भेटले, त्यांचं सांत्वन केलं. जरांगे पाटलांनी तिथं काही आश्वासनं दिली आणि ती आश्वासनं अशी नसतात की पूर्ण नाहीये, ती आश्वासनं अशी असतात, जरांगे पाटलांची आश्वासनं म्हणजे ती पूर्ण होणारच. आणि अशा साध्या आणि अशा न्यायासाठी, हक्कासाठी, कुठेतरी गोरगरिबांसाठी लढणाऱ्या माणसाला मारण्याचा कट रचला जातोय. तो कट रचला जातोय, भयानक कट रचला जातोय. जरांगे पाटील आजवर कुठेही सांगितलं नव्हतं, बोलले नव्हते की मला मारण्याचा कट रचला जातोय किंवा मला मारणार आहेत. याच्या आधी जरांगे पाटलांनी बऱ्याच वेळेस सांगितलं होतं की मला कोणीही हात लावू शकत नाही, मी असल्या धमक्यांना मुक्यांना भेट नाही, असं जरांगे पाटलांनी बेधडक मीडियावर बऱ्याच वेळेस बोललेले आहेत. आणि उद्याही तेच बोलतील. उद्या पत्रकार परिषद होणार आहे, उद्या त्यांच्याकडे काही पुरावे आहेत, ते पुरावे जरांगे पाटील सादर करणार आहेत. मात्र जरांगे पाटलांना मारण्याचा कट उघडकीस जो आलाय तो आपण म्हणतो कुठून आलाय, तर तो आलाय बीड मधून. बीड मध्ये असे काही लोक आहेत, बीड मध्ये अशी काही जनता आहे जी जनता आपल्या भारतामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळत नाही, अशा प्रकारचं झालंय आता. कारण बीड मधून जो काही गेल्या वर्षभरापासून प्रकरण समोर येत आहेत, बीड मधून जे काही उत्पात माचला जातोय, तो उत्पात आपल्याला आजपर्यंत देखील कमी झालेला पाहायला मिळत नाही. ज्या घटना आजपर्यंत समोर आलेल्या आणि खऱ्या अर्थानं राजकारणाचा जिल्हा आपण आता पाहिलं तर तो म्हणजे बीड जिल्हा आहे. तो राजकारणामध्ये अग्रेसर आहे, विकासामध्ये जरी पाठीमागे असला, विकासामध्ये विकास होऊ ना होऊ, काय व्हायचंय ते होऊ, मात्र राजकारणामध्ये अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये बीड जिल्हा पुढे. कुठेतरी बीडचा बिहार होतोय अशा प्रकारच्या काही जणांनी पाठीमागे टीका केली होती. मात्र अशी गोष्ट जर तिथे घडल्या, अशा प्रकारच्या गोष्टी जर तिथे समोर आल्या, तर नक्कीच बीडचा बिहार झालाय असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून बीड मधून हे प्रकरण उघडकीस आलेलं आहे. बीड मधल्या काही लोकांनी हे कटकारस्थान केलेलं आहे
आणि जरांगे पाटलांच्या विरुद्ध कुठेतरी कटकारस्थान झालंय आणि जरांगे पाटलांना संपवायचंय. जरांगे पाटील राहिले नाही पाहिजेत. जरांगे पाटील मराठा समाजामधून दूर झाले पाहिजेत आणि कुठेतरी मराठा समाजाला जो काही वाली भेटलेला आहे, मराठा समाजाच्या हक्कासाठी, गोरगरिबांसाठी जो काही वाली भेटलेला आहे, फक्त आपण मराठा समाजासाठी म्हणू शकत नाही. जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे पाटील जात आहेत. पाटलांनी जे काही वेगवेगळ्या सभा घेतलेल्या आहेत, वेगवेगळ्या लोकांशी भेटलेले आहेत आणि ते भेटून त्यांचं समस्याचं निवारण करण्याचं काम श्री मनोज जरांगे पाटील यांनी आजवर केलेले आणि ते पुढेही करत जातील. आणि अशा माणसाला कुठेतरी सिस्टीम मधून संपवायचंय आणि सिस्टीमच्या लोकांना त्रास होतोय की काय, शासनाला त्रास होतोय की काय, असं त्या लोकांना वाटतंय का? असे प्रश्न पडतायत. आणि म्हणूनच जरांगे पाटलांना संपवण्याचा कट रचला जातोय का, हेही मोठे प्रश्न आहेत. जरांगे पाटील वेगवेगळ्या विरोधात लोकांच्या बोललेले आहेत आजपर्यंत आपण पाहिलं. मग त्या लोकांचे कार्यकर्ते आहेत का, त्या लोकांचे कोणी हितचिंतक आहेत का, असाही प्रश्न आहे. आता ओबीसी नेते, जे ओबीसी नेत्यांच्या प्रतिक्रिया काही समोर आल्या, जरांगे पाटलांच्या मारण्याचा उघडकीस कट ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस त्यांनी ज्यावेळेस बातमी ऐकली त्यावेळेस त्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आणि त्यावेळेस ते बोलताना म्हणतात की जरांगे पाटील डॉन आहेत आणि डॉनला कोण धमकी देऊ शकते. म्हणजे यांचं काय डॉन, यांना भरपूर डॉन माहिती आहेत अशा प्रकारचं आता झाले. आता डॉनला कोण धमकी देऊ शकते म्हणजे ह्यांच्याकडे काय डॉन आहेत का, असा प्रश्न पडलेला आहे. आणि कुठंतरी एखाद्या माणसाला जर धमकी येते, जीवे मारण्याची धमकी येते, तर त्याला वेगवेगळ्या मीडियाला कशा प्रकारे उत्तर द्यावीत की धमकी येते तर हे चुकीचं आहे, कुठल्याच माणसाला धमकी नाही यायला पाहिजे, असे त्यांची उत्तर यायला पाहिजेत. मात्र ते म्हणतात की डॉन आहेत ते आणि त्यांना कोण धमकी देणार. अशा प्रकारचं हे आता सगळं चालू होताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणि कुठंतरी मनोज जरांगे पाटलांच्या जीवाला मोठा धोका आहे का, असा प्रश्न पडलाय. आता मराठा समाजामध्ये मोठे धक्कादायक घटना घडायला लागल्यात. मराठा समाजाच्या लोकांनी कुठेतरी हे सगळं मनावर घ्यायचं ठरवलेलं आहे आणि उद्याची काही पत्रकार परिषद होणार आहे, त्या पत्रकार परिषदेमध्ये सगळे खुलासे श्री स्वतः मनोज जरांगे पाटील करतील. आणि जरांगे पाटलांवर जे काही हल्ले होण्याचे कारण आहेत, जरांगे पाटलावर जे काही कटकारस्थान रचले जात आहेत, ते कटकारस्थान उघडकीस उद्या येणार आहेत. उद्या जे काही मनोज जरांगे पाटलांसोबत पुरावे आहेत ते सगळे पुरावे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि आपण जर म्हणतो सुरुवातीला म्हणालो की उघडकीस आले, तर ते उघडकीस बीड मधून आलेले आहे. बीडचे असे लोक आहेत, बीडचे काही लोक आहेत, अशा प्रकारची माहिती आहे. आणि बीड मधून या गोष्टी घडतायत. बीड हे सत्ता केंद्र बनले आता सध्याचं राजकारणाचं, फक्त राजकारणाचं. विकास कुठे गेला, विकास कोण आहे हे बीडला माहिती नाहीये. मात्र राजकारण कशा प्रकारे असतं, राजकारण कुठं करायचं, राजकारणामध्ये कसं करायचं, काय करायचं, सगळ्या गोष्टी बीडमध्ये आहेत. आणि त्याच्यामुळे ही गोष्ट सुद्धा आता बीड मधूनच उघडकीस आलेली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या संपवण्यामागचा हा उद्देश नेमका कोणाचा आहे हे लवकरात लवकर समोर येणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय कमेंट मध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद.